परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटक लोकांचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून जाहीर निषेध केला। मोर्चामधील सामील सर्व कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम पुलगाव नगरपालिका प्रांगणामधील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाची विटंबना करणाऱ्यांचा निषेध असो, महायुती सरकारचा जाहीर निषेध असो अशी घोषणा करण्यात आली। गद्दाराला शिक्षा, गद्दाराला शिक्षा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परभणीच्या घटनेचा, संविधानाची तोडफोड करणाऱ्यांचा फाशी। त्यानंतर मोर्चामधील सर्व लोकांनी पुलगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सोनावणे यांना निवेदन दिले। तेथून मोर्चामधील लोकांनी पुलगाव तहसील ऑफिसमध्ये पोहोचून घोषणाबाजी केली। यावेळी परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाहीची मागणी करत राजू लोहकरेने म्हटले की महायुती सरकार निवडून आल्यावर लगेच ही घटना होणे म्हणजे सरकारसाठी लाजिरवाणीची गोष्ट असून सरकारची निष्क्रियता आतापासून दिसून येत असून दलित, शोषित, पीडित लोकांचा हिताची रक्षा करण्यास ही सरकार जर हयगय करत असेल तर संपूर्ण आंबेडकरवादी बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। निवेदन देताना काँग्रेस अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, राजू लोहकरे, राष्ट्रवादीचे श्याम देशमुख, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर, अश्विन शहा, मुन्ना शुक्ला, शब्बीर पठाण, विजय धोपटे, सुमंत मानकर, राजू विरुडकर, साबीर कुरेशी, स्वप्नील डोमने, राजेश खोडे, राजेंद्र रवाले, बबनराव पानेकर, हिटलर हुमने, डॉक्टर मिलिंद ठोंबरे, निरंजन नंदा, विजय भटकर, दिनेश खेडकर, स्मिता चौहान, वाहिदा वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।